आज आपण पाहतो मोठ्या प्रमाणात उद्योग क्षेत्रामध्ये, व्यापारामध्ये एक दबाव आपल्याला पाहायला मिळतो. आमचीच माणसं घ्या, आमच्याचकडनं खरेदी करा, आम्हालाच कंत्राट द्या, आम्ही म्हणतो त्याच रेटनी करा. ही मानसिकता जर आपण संपवली नाही तर पुण्याचा विकास पुढे होऊ शकणार नाही. आज पुण्याच्या विकासामधला सगळ्यात मोठा बॉटलनेक जर काही असेल तर दुर्दैवाने या ठिकाणी जी दादागिरी घुसलेली आहे की जी इन्व्हेस्टरला त्या ठिकाणी हा निर्णय करू देत नाही की त्याला काय परवडणार आहे. जर एखाद्या इन्व्हेस्टरला ग्लोबल कॉम्पिटिटिव्ह राहायचं असेल तर त्याला जे सगळ्यात स्वस्त आहे ते घ्यावं लागेल. ज्या सर्व्हिसेस सगळ्यात स्वस्त आहेत त्या त्याला घ्यावे लागतील. त्यातनंच तो कॉम्पिटिटिव्ह होणार आहे. पण अशा परिस्थितीमध्ये जर अशा प्रकारच्या दबावामध्ये त्याला काम करावं लागलं तर या सगळ्या पॉलिसी काम करू शकणार नाही. त्यामुळे मला असं वाटतं की याही गोष्टीचा विचार हा आपल्याला करावा लागेल. आणि कधी कुठला ह्याच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रात कुठेही दादागिरी त्या ठिकाणी आम्ही खपून घेत नाही. पुण्यातल्या दोन्ही सीपी, पुणे पिंपरी चिंचवड आणि पुणे ग्रामीणचे एसपी यांना स्पष्टपणे सूचना दिलेल्या आहेत. कुठल्याही पक्षाशी संबंधित असणारे इंडस्ट्रीवाल्यांना जर त्रास देत असतील, काही तिथं अडचणी निर्माण करत असतील तर त्यांच्यावर केसेस दाखल करा, कारवाई करा. 3-4 वेळेला केसेस दाखल करून पण त्यांनी ऐकलं नाही तर त्यांच्यावर मकोका लावा. इथपर्यंतच्या स्पष्ट सूचना तिथं असतात. दर आठवड्याला मी पुण्यामध्ये असतो. आम्ही सकाळी 6ला कार्यक्रमाला वेगवेगळ्या व्हिजिट तिथं करत असतो. हे पण आपण सगळेजण पाहता. तुमच्यातले तिथले पत्रकार पण आमच्याबरोबर असतात. त्याच्यामुळं या कुठंच पुण्यामध्ये नाही, महाराष्ट्रात कुठेही इंडस्ट्री असतील त्या ठिकाणी येणाऱ्या उद्योगपतींना त्यांची गुंतवणूक केल्यानंतर त्यांना ज्या काही मदत झाली पाहिजे, सुविधा मिळाल्या पाहिजे ते देण्याचं काम आणि कायदा सुव्यवस्था चांगली राखण्याचं काम हे महायुतीच्या सरकारचंच म्हणजे राज्य सरकारचं ते आम्ही पार पाडतो.